मित्रांनो, आजची सुरुवात व्हायली आपली. हे बघा, विष्णुपुरीपासून विष्णुपुरीच्या ब्रिजवर आहो मी. आणि आजपासून आपले डेली ब्लॉग चालू होणार आहेत मोठे. तर सपोर्ट करा मला. बघतो, तुम्हाला दाखवतो आज की काय काय आहे काय काय नाही. आजचे पुरे व्हिडिओ तुम्हाला मोठ्या ह्याच्यामध्ये बघायला भेटणार. तर हे कारचं टायर आले बघा खोलायला. तर हे खोललो, ह्याची नळी गेली आहे. तर भया म्हणले ट्यूब आणायच्या वरचं डायरेक्ट टायरच आणलेलं पडतल खाते म्हणून टायर आणतो म्हणून गेलेत. आता बघू दादा काय आणते, टायर आणतात का टूप आणते. तर टूप आणलं तर फिट करून देऊ, टायर आणलं तर ट्यूबलेस कसं करायचं ते पण दाखवतो तुम्हाला. ते नळी आणतात, ते नळी टाकून त्याला ट्यूबलेस करावं लागते. बघू आल्यानं तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, दादानं ट्यूब आणलेली आहे. ती ट्यूब आहे बघा MRFची. टायर म्हणले टायर भेटलं नाही म्हणले आम्हाला बरोबर, त्यासाठी ट्यूबच आणलो म्हणले. तर ट्यूब फिट करू दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, त्या दादाचं काम झालं हो का, ते चाललेत. पण त्याच्यामध्येच आपलं बघू शकता हे जे वायचर राहते, वायचर गेलं याचं. तर आता हे बघावं लागेल आपल्याकडं आहे की नाही याचं वायचर. हवा तर जास्तच चालली आहे. तर बघूच, पहिला आपण हवा बंद करावं लागेल. मी वायचर तर आणले होते, पण बघावं लागतील एक बार आहेत की नाही म्हणून. बघूत, काही ना काही नवीन चालूच राहते. तर पहिला हवा बंद करू. खूप हवा चालली त्याच्यामधून. तर वाल बंद केला तर वायचर बघत आणि तर बघा मित्रांनो, हे असतात वायचर जे पाईपमध्ये बसतात. पण ह्याच्यामधलं एक खराब आहे. ऑलरेडी मी ठेवलं होतं, त्याला देत फेकून. आणि हेचं वायचर आता बदलून घेऊ आपण. हे बघू शकता हे कसं चाललंय. हे जे फुकरडा मारायला आहे ना, हे वायचर गेलं म्हणून फुकरडा मारायला आहे. बघू दादा. तर हे बघू शकता मित्रांनो, हे वायचर आहे. हे एवढं डॅमेज झालेलं आहे याचं. आणि हे वायचर आता कोणत्या कामाला येणार नाही. तर हे खराब झालं आहे. आणि इथं नवीन वायचर आणलो आहे मी. हे बघा, हे नवीन वायचर आहे. तर हे वायचर ह्याला टाकून आपण बदलून टाकू. तर ह्याच्या पहिलं हे राहते बघा, हे वायचरमध्ये लॉक करते पिन पॉईंट. आणि हे लॉक केल्याच्या नंतर हवा सोडत असते बाहेर. तर ह्याला आपण ह्याच्यामध्ये टाकून या पाईपामध्ये टाकून द्यायचं राहते. तर हे काही असं बसते. असं बसल्यावर ह्याला फिट करून हवा एअर चालू करून टाकायची आपण. बघू शकता मित्रांनो, ह्याला आपण फिट करून टाकलोय. आता बघू, हवा तर जायला नाही पाहिजे. हवा गेली तर अवघड आहे. मग आता दुसरं वायचर पण नाही आपल्याकडे, हे एकच वायचर होतं. तर ह्याला बसवून टाकलोय. आता बघू, शक्यता तर जायला नाही पाहिजे हवा. हवा चालू करून घेतो पहिलं.
हवा चालू केल्याच्या नंतर कळल. तर बघू शकता हे लॉक झालेलं आहे. आता काय ह्याच्यातून हवा जात नाही आहे. तर ओके झालं काम आपलं.